राजा? व्हेरी गुड. का आलास? खायला लाडू. तुला काय माहिती मी लाडू करणार आहे? बरं, कसले लाडू करायचे आपण माहिती आहे तुला? कसले रे? कसले? ड्रायफ्रूट, काजू, बदाम. राया नुसता खातो. आपण छान लाडू बनवला की राया रोज सकाळी एका दुधाबरोबर एक लाडू खाणार, मग राया शक्तिमान होणार. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज तुमच्या लक्षात आलंच असेल, राया मध्ये मध्ये बडबड करत होता. तर आज आपल्याला हिवाळी विशेष असे छान असे पौष्टिक मेथीचे लाडू बनवायचे आहेत. कारण हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि शरीराला ऊर्जा देणारे आणि ऊब देणारे आणि सांधेदुखी, हाडांचे दुखणे याच्यावर अतिशय गुणकारी असे आपण मेथीचे लाडू बनवणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आता आपण मेथीचे लाडू म्हटल्यावर सर्वात प्रथम मेथी. ही मेथी मी आधी एक रात्र साजूक तुपामध्ये भिजवून ठेवली होती. म्हणजे काय होतं, मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो. तुम्ही जास्तीत जास्त 2-3 दिवस पण भिजवू शकता. पण मेथीचे लाडू म्हटले की थोडे कडू हा त्याचा गुणधर्म आहे आणि ते शरीराला आवश्यक आहे. त्यामुळे थोडेसे कडू लागले तरी काहीच हरकत नाही. इथे मी 50 ग्रॅम मेथी रात्रभर अशी तुपात भिजवून घेतली. त्याच्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत 50 ग्रॅम, बदाम घेतलेले आहेत 50 ग्रॅम, अक्रोड घेतलेले आहेत ते पण 50 ग्रॅम आणि 25 ग्रॅम हे असे दुधी भोपळ्याच्या ह्या ज्या बिया असतात ह्या बिया घेतल्यात, पंपकिन सीड्स. इथे 2 मोठे चमचे खसखस घेतली आहे, 2 मोठे चमचे सुंठ पावडर घेतली आहे, 25 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत आणि या इथे वाटीभर मी अशी खारीक पावडर घेतलेली आहे, 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. जवससुद्धा शरीराला छान असते. तिळाने सुद्धा उष्णता येते आणि जवस तर आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे कमी करतं. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये जवस पण घालणार आहोत. ही गोडांबी घेतलेली आहे, ही सुद्धा 25 ग्रॅम आहे. साजूक तूप घेतलेलं आहे, हे कमी जास्त होऊ शकतं, तात्पुरतं मी 1 वाटीवरून घेतलेलं आहे. आणि डिंक घेतलेला आहे 50 ग्रॅम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खोबरं पण घेतले. खोबऱ्याचे मी असे तुकडे करून घेतलेत. किसूनसुद्धा घेऊ शकता, पण मी वेळ याभावी फटाफट तुकडे करून घेतलेत. आणि 2 वाट्या कणिक घेतली. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. ह्या मेजरिंग कपाच्या साह्याने मी 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतले. चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळं साहित्य तुम्हाला दाखवलं आहे, एवढंच साहित्य लागतं. आणि आता आपण हे सगळं छान परतून घेऊया. इथे मी जरा जाड बुडाची अशी कढई घेतली आणि त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया. जसं लागेल तसंच तूप घालायचं आहे. आणि हे खोबऱ्याचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया. छान असे खमंग भाजले जातात. अगदी करायला कमी वेळ लागतो आणि सगळे जे आपण घटक पदार्थ घेतलेले आहेत ते हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले जातातच आणि खावेत. त्याच्यासाठी आपण असे लाडू बनवून ठेवले आणि रोज एक छान लाडू आणि ग्लासभर दूध घेतलं तर दिवसभर भूक पण लवकर लागत नाही आणि आपली जी ऊर्जा असते शरीराची तेल भरून काढण्यासाठी या लाडवाचा आपल्याला फार उपयोग होतो. म्हणून आवर्जून आणि हट्टाने हे मेथीचे लाडू खावेत. एरवी काही आपण गरमीत वगैरे हे लाडू खात नाही, पण हिवाळ्यात जरूर हे लाडू करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली ते सांगा. आता हे छान असं मी खोबरं भाजून घेतली. इथे आता आपलं खोबरं छान असं खरपूस भाजून झाले. बघू शकता तुम्ही, एकदम छान असं त्यातलं मॉइश्चर निघाले. आपण हे काढून घेऊया आणि हे बदाम याच्यामध्ये छान असे भाजून घेऊया. बदाम पण लगेच भाजून होतात. जरा साल आणि चटचट उडायला लागली की आपले बदामसुद्धा भाजून होतील. याच तुपामध्ये आपण काजू घालायचे. त्याच्यात मी पिस्ते पण टाकले, काजू आणि पिस्ते पण टाकून दिले. हे पण झालेत आपले. 2 मिनटात हे पण काढून घेऊया. अक्रोड पण टाकूया. थोडं कढईला तूप आहे, त्याच तुपावर मी अक्रोड भाजून घेते. इथे मी अक्रोडसुद्धा भाजून छान घेतले. सगळे ड्रायफ्रूट्स मी एकाच प्लेटमध्ये हे काढून घेतले. आता आपण दुसरे जिन्नस भाजायला घेऊया. पुन्हा आपण थोडंसं साजूक तूप घालणार आहोत आणि ही जी आपण गोडांबी घेतली होती ही गोडांबी पण ह्याच्यामधनं भाजून घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे, गोडांबीला थोडा वेळ लागतो. गोडांबी जरा छान अशी भाजून घ्यायची. गोडांबी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे बिब्बा असतो आणि बिब्याचं हे फूल असतं, पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि बरेच गुणधर्म असतात. त्याच्यामुळे गोडांबी घाला. भाजले की कसं ओळखायचं, त्याचा रंग थोडासा काळपट होतो. आता आपली गोडांबी पण भाजून झाली आहे, हे पण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे
भाजून घेतले. बघू शकता तुम्ही याचा कलर थोडा चेंज झाला आहे, म्हणजे समजायचं की गोडांबी भाजली. आता आपण याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जी घेतलेली खारीक पावडर आहे ती याच्यामध्ये भाजून घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे खारीक पावडर भाजताना कढई जास्त गरम नसावी, नाहीतर ती एकदम जळून जाण्याची शक्यता असते. छान अशी खारीक पावडर पण आपण या तुपावर भाजून घेऊया. आता आपली खारीक पावडर भाजून झाली आहे. गॅस बंद करूया आणि खारीक पावडरसुद्धा आपण काढून घेऊया. आता आपले हे भोपळ्याचे जे बिया आहेत ते आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया. याच्यासाठी तूप नाही टाकलं तरी चालेल, पण जर आवडत असेल तर थोडंसं अगदी 1-2 टिपके घालून घ्यायचे. आणि हे जवससुद्धा मी याच्यामध्ये टाकते. जवस भाजले की कसं ओळखायचं, जवसाचा रंगसुद्धा काळा होतो, असा बदलला जातो. आता आपले हे तीळ आहेत हे सुद्धा याच्यात टाकायचे आणि खसखस ही सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि सगळंही छान असं 1-2-3 मिनटावर आपण भाजून घ्यायचं आहे. याला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी 4ही पदार्थ एकत्र टाकले आणि याला तूप पण लागत नाही. याला असं कोरडंच आपण फक्त भाजून घ्यायचं आहे. पण अतिशय शरीराला हे 4ही पदार्थ अतिशय उपयुक्त आहे. अगदी सांधेदुखी, तुमचे गुडघेदुखी, जॉईंट पेन, मसल पेन याच्याने राहतं आणि म्हणून हे लाडू आपल्याला शरीराला खूप महत्त्वाचे आहेत. आता हे बघा तुम्ही छान असं चटचट उडताना आवाज येतो आहे, म्हणजे आपले हे सगळे पदार्थ जिन्नस असे छान असे भाजले गेले. आता आपण काय करायचं, या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि हे सगळे पदार्थ आपण काढून घेऊया. आता आपण काढून घेतले आणि कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे तूप घालते आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक छान असं तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत कच्चा पण नाही ठेवायचा आहे. तूप तापत ठेवले मी, तूप तापले. आता हा डिंक मी असा थोडा थोडा करून तळून घेते. एकदम नाही टाकायचा, म्हणजे मग तो तळता पण येणार नाही आणि आतपर्यंत असा कच्चा राहील. छान असं बारीक याच्यावर तळलं ना की डिंक आतपर्यंत असा शिजतो, असं फुलून येतो छान. अशाच पद्धतीने मी आता सगळा डिंक तळून घेते. अशा पद्धतीने आपला डिंकसुद्धा छान असा तळून झाला आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम असा छान असा क्रिस्पी आणि एकदम हे झाला. आता हा थंड झाला की आपण छान असा बारीक करून घेणार आहोत. तोपर्यंत ह्या सगळ्या वस्तू ज्या आपण तुपावर भाजून घेतल्यात त्या छान थंड होऊ दे आणि नंतर आपण ह्या एक एक करून मिक्सरमध्ये काढणार आहे. फक्त खारीक पावडर नाही. हो थांबा जरा, हे काय आता तुझ्यासाठी लाडू बनवते ना म्हणून. आता हे थंड होऊ दे तोपर्यंत आपण अजून एक महत्त्वाचं काम राहिलं आहे आपलं, कणिक भाजून घ्यायची. चला तर मग आता कणिक भाजून घेऊया. इथे आपली कढई गरमच आहे आणि ही मी 2 वाट्या कणिक घेतलेली, तुम्हाला कप दाखवलं होता आधी. ही मी या कढईमध्ये अशीच टाकून घेणार आहे. आधी कोरडंच भाजायचे आपण, तूप नाही घालायचं सर्वात प्रथम. आणि मी कोरडंच भाजते, म्हणजे तूप घातलं की मग अंदाज येत नाही. असं कोरडं भाजत भाजत घेतलं छान असं की मग नंतर मी थोडं भाजलं की मग तूप घालणार आहे. तोपर्यंत मी ही कणिक कोरडी अशी छान भाजून घेते. कणिक भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. गॅस फक्त बारीकच ठेवायचा आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझं चॅनल प्रथम बघत असाल आणि माझा चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन यूट्यूबर्सना थोडं मोटिवेट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा, अगदी फ्री आहे. म्हणजे काय होईल, जे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आता हे बघा अशा पद्धतीने मी छान अशी कणिक आधी कोरडीच भाजते आहे आणि मग 2-3 मिनिटांनी आपण तूप घालणार आहे. तूपसुद्धा जसं लागेल तसंच घालायचं आहे. इथे मी आता कढई जरा बदलली आहे. त्या कढईतली थोडं पीठ सांडत होतं म्हणून जरा पसरट घेतली आणि हात पण जरा हलवता येत नव्हतं ना व्यवस्थित, त्याच्यामुळे कढई मी बदलली, थोडी मोठी घेतली. आता बघा तुम्ही कोरडं पीठ घातलं ना म्हणून आपल्याला सुरुवातीला थोडंसं जड वाटतं, पण एकदा भाजत आलं ना पीठ की अगदी हात हलका होतो. जसं आपण बेसन भाजतो ना अगदी त्या प्रकारे. आता हे थोडं भाजत आले. आता मी याच्यावर 1-2 चमचे 2 ते 3 चमचे तूप घालून घेते. बघू शकता तुम्ही तूपसुद्धा मी जास्त नाही वापरलं, जसं लागेल तसंच घेते.
असं खमंग असं छान वास यायला लागले. पीठ भाजायला जरा जास्त वेळ लागतो, साधारणतः 7 ते 8 मिनटं झाली आहे मी पीठ भाजते. तोपर्यंत आत्ता छान कलर पण यायला लागला आहे आणि खमंग असा सुवाससुद्धा सुटायला लागले. आता आपण काय करायचं, अजून थोडंसं तूप घालायचं. हे बघा आता ह्या अशा गुठळ्या यायला लागल्यात ना, हे आपण जे तूप घातलं होतं ना त्याचं आहे. अशा गुठळ्या मोडत आपल्याला पीठ भाजायचं आहे. फक्त हे पीठ भाजायला थोडा वेळ लागतो. बरं, तुम्हाला जर गव्हाची कणिक नसेल वापरायची, हे सुद्धा पौष्टिकच आहे, पण नसेल वापरायचं तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ करूनसुद्धा वापरू शकता. अजून आता मी इथं तूप घालते आहे. इथं थोडी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, कारण का छान जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपले लाडू पण असे खमंग आणि चविष्ट असे होणार नाही. म्हणून थोडासा कणिक भाजायला, पीठ भाजायला आपला थोडा वेळ जातो. आता भाजत आलंच आहे, अजून एक 5 ते 7 मिनटं तरी लागणार आहे भाजायला. आपली कणिक आता छान भाजून झाली आहे, बघू शकता तुम्ही. कलरसुद्धा एकदम बदललेला आहे. आता या स्टेजवर मी गॅस बंद करते आणि हे जे थोडंसं तूप उरलेलं आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून देते. बस, आणि आता एक 2-3 मिनटं गॅस बंद केला आहे, पण मी तसंच हे थोडंसं गरम कढईमध्ये हलवून घेते, म्हणजे पीठ लागणार नाही, आणि लगेच काढून घेते. छान असं बघू शकता तुम्ही, याचा कलर मगाशी एकदम पांढरा होता आणि आता एकदम असा गुलाबीसर कलर झालेला आहे. झालं, आता आपलं पीठ पण छान भाजून झालं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे साजूक तुपावर जे खोबरं घेतलं होतं भाजून ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता आपण खोबरं काढून घेतले. आता हे काजू, बदाम आणि अक्रोड, पिस्ते हे ड्रायफ्रूट्स ह्याचीसुद्धा आपण आता पूड करून घेणार आहोत. काजू, बदाम ह्याची भरडसुद्धा आपण त्याच्यावर टाकली आहे. थोडेसे असे जाडसर ठेवले, दाताखाली आले की जरा छान वाटतात. याच पद्धतीने आता आपण हे जे जवस, तीळ आणि जे आपण पंपकिन सीड्स घेतले होते ते, हे आणि हे गोडांबी ह्याचीसुद्धा आपण भरड काढून ह्याच्यामध्ये घालणार आहोत. याचीसुद्धा आता आपण अशी छान अशी भरड करून घेतली आहे. आता आपण ही गोडांबी ही सुद्धा थोडीशी बारीक करून घेऊया. ही गोडांबीची ही भरड. आता आपण ह्याच्यामध्ये ही जी खारीक पावडर घेतली होती ती छान अशी आपण भाजून घेतली होती, तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये सगळी टाकून द्यायची. सुंठ पावडर ही सुद्धा अतिशय सुंदर शरीराला असते, ही सुंठ पावडर पण आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. आणि हा डिंक मी मिक्सरच्या भांड्यात नाही फिरवणार आहे. हा फक्त असाच आपलं चपातीचं जे असतं त्याच्याने किंवा चॉपरनी किंवा पेल्याने असं थोडंसं क्रश करून घेणार आहे. ते या चपातीच्या आपण जे असतो फुलके भाजायचं त्याच्या साहाय्याने मी फक्त असा डिंक क्रश करून घेणार आहे. इथे आपला डिंकसुद्धा असा छान असा चुरून झाला आहे. हे जर मी मिक्सरमध्ये केलं असताना तर अगदी सगळं चिकट गोळा झाला असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मेथीचे लाडू आहेत तर आपल्याला हे भिजवलेली जी आपली तुपातली मेथी आहे ही सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा, हा गूळ घेतला आहे मी, हा साधारणतः अर्धा किलो गूळ आहे. आता आम्ही हा गरम करून फक्त थोडंसं तूप घालून कढईत गरम करून ह्याच्यावर वितळून ओतणार आहे आणि आपले लाडू करायला घेणार आहे. इथे कढई गरम करायला ठेवली आणि थोडंसं तूप घातले आणि हा गूळ सगळा आपण ह्याच्यामध्ये घालायचा. याला आपल्याला काही पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे. असं चिरून घातला तरी चालतो, पण थोडासा वितळून घेतला तर काम सोपं होतं, बाकी काही नाही. एकसारखा हलवायचा बारीक गॅसवर, बस आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे तो. आपला गूळ छान वितळला आहे, गॅस बंद करते. हे बघा, गूळ चांगला वितळला आहे आपला आणि आता आपण हा मिश्रणावर ओतून घेऊया. आता हा सगळा गूळ मी याच्यावर ओतून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान आता हे आपलं मिश्रण, आपण जरा गरम आहे ना गूळ, म्हणून आपलं या उलटण्यानेच मी छान असं एकजीव करून घेते. आता थोडं थंड झालं आहे, हाताला चटके बसत नाही आहे, म्हणून मी हाताने छान असं एकजीव करून घेते. म्हणजे मेथी आणि आपलं सगळं हे मिश्रण, मेथीचं पण मिश्रण हे गुळामध्ये छान एकजीव होईल. असं बांधता आला म्हणजे आपलं छान मिश्रण एकदम तयार झालं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी विलायचीची पावडर टाकूया. जर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, आवडत असेल तर नक्की टाका. झालं, आता आपण छान असे विलायची टाकून लाडू वळायला घेऊया. या पद्धतीने तुमचं झालं मिश्रण की तुमचे लाडू छान होणार. अशा पद्धतीने आपलं आता छान असं हे मिक्स करून झाले आणि आता आपण
लाडू वळायला घेऊया. अतिशय सुंदर सुवास घमघमाट असा छान सुटलेला आहे. आपले लाडू असे छान बांधले जात आहेत, बघू शकता तुम्ही. अजून एक तुम्हाला छान असं बांधून दाखवते. अशा प्रकारे आपले सुंदर असे पौष्टिक आणि अगदी छान थंडीमध्ये खाता येणारे, शरीराला ऊब देणारे, सुंदर पौष्टिक आणि अगदी सगळे प्रोटीननी भरपूर युक्त असे आपले हे मेथीचे लाडू तयार आहेत. अगदी सकाळी उठल्यावर रोज एक लाडू आणि फक्त एक दुधाचा ग्लास घेतला तरी अगदी तुम्हाला दिवसभर याची ऊर्जा आणि एनर्जी भरपूर मिळेल. तर या थंडीमध्ये, या हिवाळ्यामध्ये नक्की हे मेथीचे लाडू करून बघा. अगदी करायला सोपी आहेत आणि झटपट होणारे आहेत, काही वेळ लागत नाही. आणि हे लाडू सगळ्यांना घरातल्यांना खायला द्या. जरी ह्याचा गुणधर्म थोडा कडू असला तरी तुम्हाला चांगलं माहिती आहे मेथी आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे. आणि म्हणून हे लाडू करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. आणि सुंदर एक छानशी कमेंट टाका. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय किंवा तुमच्या समोर हा व्हिडिओ आला तर तुम्ही नक्की कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे काय होतं, तुम्ही जर लाईक केला आणि व्हिडिओ जर शेअर केला, कमेंट केली तर छान नवीन यूट्यूबर्सला थोडं मोटिवेशन मिळतं आणि आणखीन काहीतरी छान छान रेसिपी आणण्याचं एक समाधान मिळतं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशी रेसिपीसोबत. आपला राया लाडू करत होता पण आता झोपून गेला आहे आणि राया उठला की आपण रायालासुद्धा हे लाडू खायला देणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत छान छान खा आणि स्वस्त राहा. थँक्यू. बाय.